रोजच्या गत तीच बस आणि तीच तोंड बघत आपण डायरेक्ट पोहोचलो आपल्या सातारच्या स्टँडवरती. स्टँडवर मी अजिबात थांबलो नाही. आपण गेलो डायरेक्ट 7 स्टारवरती आब्याकडे. म्हणलं आब्याचं काय चाललंय ती बघावं बरं का. भावाचं चाललं होतं काम, गडी बनवत होता सँडविच. मग काय ती बघितलं, थोडंफार मी पण शिकलो. तिथनं आपण डायरेक्ट गेलो आपल्या क्लासवरती. क्लासवर आज माझ्यावर जायला कोण नव्हतं, त्यामुळे मला बसायची तर अजिबात इच्छा नव्हती. तरी पण मी गेलो. 2-1 तास मस्तपैकी लेक्चर केलं, प्रॅक्टिस केली. तिथनं आपण डायरेक्ट चाललो खाली बरं का स्टँडवर. जातात आपल्याला भेटला पशाला आपल्या ब्लॉगमध्ये घेताना आपण डायरेक्ट पोहोचलो आपल्या स्टँडवरती येऊन बसलो. तेवढ्यात प्रथमेश राजे भेटला, त्याला घेतला आपल्या ब्लॉगमध्ये. थोडा उशीर थांबलो आणि त्यात असा विषय झाला की माझी 12ची ती बस होती ना, ती बस चुकली. त्यामुळे मला डायरेक्ट आता 1:30 आणि 2ला बस होती. मला काही काम नव्हतं, त्यामुळे मी आब्याच्या कॅफे येऊन बसलो. बसल्या मस्तपैकी एक कॉफी रेटावली. तिथनं मी डायरेक्ट आलो परत आपल्या स्टँडवरती, कारण आपलं टायमिंग झालं तर बस लागायचं बरं का. खरं सांगतो, जवळजवळ मी 1.5 ते 2 तास वाट बघितली, पण आम्हाला बस काय लागली नाही बरं का. शेवट मला फायनली बस लागली. माझा आनंद गगनात मावेना असं झाला होता. म्हणलं फायनली बस लागली, नाही तर आज मी राहणार होतो स्टँडवरती असं वाटायला लागलं होतं मला. जातात आपल्याबरोबर आपला रोहण्याला घेतला आपल्या ब्लॉगमध्ये. मी डायरेक्ट पोहोचलो मालगावमध्ये मला आता भैया नाहीशा न्यायला. तिथनं आम्ही डायरेक्ट गेलो घरी जाऊन मी सगळं पटापटा आवरलं आणि आम्ही चाललो डायरेक्ट जिमला. मी पोहोचलो आपल्या शिवतरमध्ये जिमला आणि आज होता माझा शोल्डरचा वर्कआउट. मग काय एकदम जोशमध्ये मी केली वर्कआउटला सुरुवात. शोल्डर म्हणजे थोडंसं पेन होतं, त्यामुळे सगळं लाईट वेट मी सेट मारलं बरं का. 5 ते 6 शोल्डर सेट मारलं आणि सगळा वर्कआउट संपवला. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.